नमस्कार भक्तांनो, एक प्रश्न स्वतःला विचारा. तुमचे कष्टाने कमावलेले पैसे कुठेतरी अडकले आहेत का? आणि तुम्ही दिवसेंदिवस फक्त वाट बघत आहात का? आजचा हा विषय तुमच्या मनाला थेट स्पर्श करणारा आहे. कारण अनेकदा आपण खूप मेहनत करून पैसे कमावतो, पण काही वेळा तेच पैसे अडकतात. कोणाकडे उधार दिलेले पैसे परत येत नाहीत, पगार थांबतो, व्यवसायातील पैसे अडकतात किंवा अनेक प्रयत्न करूनही आपले हक्काचे पैसे मिळत नाहीत. अशा वेळी मनात अस्वस्थता, राग, चिंता आणि निराशा निर्माण होते आणि मनातून एकच प्रश्न येतो की एवढे पैसे सगळं करूनही माझे पैसे मला का मिळत नाहीत? पण भक्तांनो, अशा कठीण काळात फक्त घाबरून न जाता श्रद्धेने एक उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा बाहेरचे सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा आतल्या शक्तीचा मार्ग उघडणे गरजेचे असते. आणि आज मी तुम्हाला असा एक मंत्र आणि त्याची सोपी साधना सांगणार आहे, जी अनेक भक्त श्रद्धेने करतात आणि ज्यामुळे त्यांना मानसिक बळ मिळालेले आहे. मित्रांनो, जेव्हा आपले हक्काचे पैसे अडकतात, तेव्हा आपण केवळ बाहेरून प्रयत्न करतो, फोन करतो, संदेश पाठवतो, पाठपुरावा करतो, विनंती करतो, कधी रागही व्यक्त करतो, पण कधी-कधी असे वाटते की मार्गच मोकळा होत नाही, समोरची व्यक्ती प्रतिसाद देत नाही, परिस्थिती बदलत नाही आणि आपण थकून जातो. अशा वेळी आपल्या मनाची शक्ती आणि श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा जागृत करणे आवश्यक असते. कारण अनेकदा अडथळा फक्त समोरच्या व्यक्तीत नसतो, तो परिस्थितीत, ग्रहस्थितीत किंवा आपल्या मनस्थितीतही असू शकतो. म्हणूनच आजचा हा उपाय तुम्हाला मानसिक बळ देईल, श्रद्धा देईल आणि तुमच्या प्रयत्नांना आध्यात्मिक आधार देईल. हा उपाय सोपा आहे, पण त्यामागची भावना खूप शक्तिशाली आहे. भक्तांनो, आज सांगितला जाणारा मंत्र फार सोपा आहे. कोणती कठीण विधी नाही, कोणतेही खर्चिक साहित्य नाही आणि कोणतीही गुंतागुंत नाही. फक्त श्रद्धा, नियमितता आणि शांत मन आवश्यक आहे. हा मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मीः नमः. हा मंत्र लक्ष्मी मातेचा आहे. महालक्ष्मी केवळ धन नाही, तर समृद्धी, न्याय, प्राप्ती, ध्येय आणि अडकलेले कार्य पूर्ण होण्याची शक्ती. जेव्हा आपण हा मंत्र भावाने जपतो, तेव्हा आपले मन शांत होते आणि मिळकतीच्या मार्गातही नकारात्मकता कमी होते, अशी भक्ताची श्रद्धा आहे. आता हा मंत्र कसा म्हणायचा तेही समजून घ्या. पहाटे स्नान करून स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर देवघरासमोर किंवा शांत जागी बसा. समोर दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि हात जोडून काही क्षण डोळे मिटा. मनात स्पष्ट संकल्प करा की माझे अडकलेले हक्काचे पैसे मला सन्मानाने, योग्य मार्गाने आणि शांततेने प्राप्त होत. यानंतर ओम श्री महालक्ष्मीः नमः हा मंत्र 108 वेळा जपा. जर 108 वेळा शक्य नसेल तर किमान 21 किंवा 51 वेळा नक्की जपा. महत्त्व संख्या नसून श्रद्धा आहे. जर रोज सकाळी आणि संध्याकाळी जप केला तर मन स्थिर होतं आणि तुमच्या आतमध्ये एक वेगळीच धैर्य निर्माण होते. मित्रांनो, हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त मंत्र म्हणून थांबू नका. आपले व्यावहारिक प्रयत्नही सुरू ठेवा. योग्य व्यक्तीशी शांतपणे बोला, कागदपत्रे व्यवस्थित ठेवा, पुरावे, कायदेशीर किंवा व्यावसायिक सल्ला घ्या. कारण अध्यात्म आणि व्यवहार दोन्ही एकत्र आले तर परिणाम अधिक चांगले मिळतात. म्हणजेच श्रद्धा तुमचे मन मजबूत करते आणि कृती तुमचा मार्ग मोकळा करते. काही भक्त विचारतात, हा मंत्र किती दिवस जपायचा? याचे उत्तर आहे किमान 11 दिवस. नियमित 11 दिवसानंतरही मनात पूर्ण समाधान नसेल तर 21 दिवस करा. जर समस्या मोठी असेल तर 40 दिवसही करू शकता. दररोज एकाच वेळेला जप केल्याने साधनेत सातत्य राहते आणि सातत्य हेच यशाचे मोठे रहस्य आहे. भक्तांनो, मंत्र जपताना मनात राग, द्वेष किंवा सुडाची भावना ठेवू नका. आपल्याला आपला न्याय, आपला हक्क किंवा आपली कमाई मिळावी ही शुद्ध भावना ठेवा. कारण शुद्ध हेतूने केलेली साधना अधिक प्रभावी मानली जाते. जर तुमच्या मनात भीती, संशय किंवा नकारात्मक विचार आले तर तेव्हा लगेच डोळे मिटून 3 वेळा दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा मंत्र सुरू करा. तुमचे मन जितके स्थिर तितकी साधना आणि शक्तिशाली होते. आता मी तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगते. अनेक वेळा लोकांचे पैसे अडकतात आणि त्यांना वाटते की आता काहीच होणार नाही. पण जेव्हा ते नियमित जप,
संयम आणि योग्य पाठपुरावा करतात तेव्हा परिस्थिती बदलताना दिसते. कधी पैसे टप्प्याटप्प्याने परत येतात, कधी अचानक मार्ग मोकळा होतो, कधी समोरची व्यक्ती स्वतः पुढाकार घेते. हे सर्व प्रत्येक वेळी एकाच पद्धतीने घडते असे नाही, पण श्रद्धा आणि कृतीची जोड अनेकदा आश्चर्यकारक परिणाम देते. मित्रांनो, जर तुम्हाला हा मंत्राचा अधिक प्रभाव जाणवावा वाटत असेल तर त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेची प्रार्थना करा. एक लहानसा तांदळाचा दिवा किंवा गूळ खोबरे अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. शक्य असल्यास दारात किंवा देवघरात स्वच्छता ठेवा, कारण स्वच्छता ही समृद्धीचे एक प्रतीक मानले जाते. घरात अस्वस्थता, तुटलेले वस्तू आणि न वापरल्या जाणाऱ्या गोष्टी जितक्या कमी तितकी मानसिक स्पष्टता अधिक. आणखी एक गोष्ट, सतत अनेक वेळा आपण पैशाच्या बाबतीत निष्काळजी असतो. कुणाला उधार देताना लिहून ठेवत नाही, व्यावहारिक स्पष्टता ठेवत नाही आणि नंतर आपल्यालाही त्याचा त्रास होतो. म्हणून पुढील काळात एक सवय लावून ठेवा. प्रत्येक व्यवहारात स्पष्ट सह्य असेल तर लिखित ठेवा आणि पैशाच्या बाबतीत सजग राहा, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. भक्तांनो, तुम्ही हा जप करत असताना तुमच्या बोलण्यातही सकारात्मक ठेवा आणि अडकलेले माझे पैसे परत येतील अशी आशा ठेवा. विश्वास ठेवा, कारण शब्दापेक्षाही ऊर्जा असते आणि मी तुमच्या परिस्थितीवर परिणाम करते. आता एक छोटा नियम लक्षात ठेवा. जप सुरू करण्यापूर्वी फोन बाजूला ठेवा. मंत्र उच्चारताना शक्य तितके लक्ष फक्त मंत्रावर केंद्रित ठेवा. मनात इतर गोष्टी आल्या तरी पुन्हा म्हणजे फक्त शब्दाचे उच्चारण नाही, तर मनाचे एकाग्रीकरण आहे. भक्तांनो, तुमच्या जीवनात शिस्त ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. वेळेवर उठणे, मन शांत ठेवणे, अनावश्यक खर्च टाळणे, पैशाच्या बाबतीत जागृत राहणे, या छोट्या गोष्टी तुमचे आयुष्य हळूहळू बदलतात. पैसा अडकला असेल तरी तुमची आर्थिक स्थिती अडचणी येऊ शकतात. आता शेवटी एवढंच सांगते, जर तुमचे हक्काचे पैसे अडकले असतील तर निराश होऊ नका. रोज श्रद्धेने शांतपणे पूजा करा. ओम श्री महालक्ष्मी नमः हा जप करा. तुम्हाला केवळ आर्थिक नव्हे तर मानसिक बळही देईल अशी श्रद्धा आहे. तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या हक्कासाठी हा जप करू शकता. महत्त्वाचे म्हणजे तो पूर्ण विश्वासाने करा. तुमचे प्रयत्न नक्कीच योग्य दिशेने जातील आणि योग्य वेळी योग्य परिणाम दिसेल. तर भक्तांनो, शेवटी तुम्हाला हा व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवायचा आहे. तुमच्या एका व्हिडिओच्या शेअरमुळे त्यांना नक्कीच पैसे मिळायला मदत होतील आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः अशा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जा. श्री स्वामी समर्थ.